स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना खरं तर शहरी भागात कमी आणि गाव खेड्यात अधिक चांगल्या पद्धतीने राबवली जाते आणि याचाच अप्रतिम उदाहरण म्हणजे उमरेड आणि नागपूर महामार्गावरील चांपा गाव। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतीनं एक उत्कृष्ट उपक्रम सुरू केलाय। गावाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गावात प्लास्टिक बँक सुरू करण्यात आली आहे। गावातील संपूर्ण प्लास्टिकचा कचरा एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्याला रिसायकल करून पुन्हा त्याचा वापर करण्यासाठी ही योजना आखली जात आहे। यासाठी गावातील विविध ठिकाणी प्लास्टिक बँक अर्थातच छोटे कचरा घर उभारून प्लास्टिक कचरा कुठेही न फेकता तो या बँक मध्येच टाकण्याचं आवाहन चांपा ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केलं आहे। तसंच नागरिकांचा देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळत आहे। चांपा गाव उमरेड आणि नागपूर महामार्गावर आहे। तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दुकानं आणि हॉटेल्स देखील आहेत। त्यामुळे इथे प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो। पुढे हेच प्लास्टिक नाल्यांमध्ये अडकतं आणि त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येतं। म्हणून चांपा ग्रामपंचायतीमधील प्रमुख रस्ते आणि चौकात जाळीदार प्लास्टिक बँक लावण्यात आले आहेत। ग्रामपंचायत परिसर, गावातील चौक, चहा टपरी, हॉटेल्स, बस स्टॉप अशा विविध ठिकाणी जाळीदार प्लास्टिक बँक उभारण्यात आल्या आहेत। जमा केल्यानंतर हा कचरा आपण कुठेतरी एका वर्गीकरण करण्यासाठी एक स्थान निश्चित करून तिथे तो कचरा जमा करून तिथे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण तो जमा करण्यात यावा। हे सर्व सदर जमा करण्यासाठी आम्ही प्लास्टिक बँक म्हणून एक संकल्पना माननीय सरपंचाच्या नेतृत्वात आम्ही ती राबवली आणि त्याच्यासाठी आम्ही सार्वजनिक स्तरे असे जे प्लास्टिक गोळा करण्याचे जे पिंजरे आहे ते पिंजरे एका ठिकाणी जमा केले लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये येणारे जाणारे जे लोक आहेत ते लोक सुद्धा त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकतात आणि जे दुकानदार आहेत ते दुकानं सुद्धा त्याच्यामध्ये जमा करतात। याचं इनपुट आम्हाला खूपच चांगल्या प्रकारचं आतापर्यंत प्रतिसाद मिळालेले आहे आणि त्या कचऱ्याचे सुद्धा आम्ही एका जागेवर जमा करून त्याचे विलगीकरण करण्यासाठी आम्ही काही एक आजूबाजूच्या कंपन्या सुद्धा आम्ही संपर्क साधलेला आहे आणि ज्यामुळे त्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येईल। जसं ओला कचरा आहे तर ओला कचरा जमा करून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो आणि तेच कंपोस्ट खत जे मनरेगा अंतर्गत गावामध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षासाठी आम्ही वापर करत असतो। जमा करण्यात आलेल्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकचं वर्गीकरण करून त्यातून खत आणि इतर वस्तू तयार केल्या जाणार आहेत। तर चांपा गावात प्लास्टिक बँकची संकल्पना आगळी वेगळी असल्यानं गावातील सर्वच नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत। गावातील नागरिक, दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणारे आपला प्लास्टिकचा कचरा प्लास्टिक बँकेत गोळा करतात। त्यानंतर जवळपास असलेल्या कंपनींसोबत संपर्क साधून त्या प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा वापरात आणलं जातं। यामुळे गावातील कचरा तर कमी होत आहेच, याच वेळी प्लास्टिकचाही पुन्हा वापर करण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। त्यामुळे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत।